च्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांचं प्राकट्य त्या करताय मंडळी बघा. मग समाजाने दिलेले कितीही आघात सगळे सोसले. महाराजांच्या चरित्रात आपण वाचले, अनेकांनी अनेक प्रकारे दिलेला त्रास सहन केला, पण आपलं अस्तित्व किंवा आपण कोण आहोत याची प्रचिती जगाला वेळोवेळी देत राहिले. देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा आपण ऐकलं. महाराज म्हणतात, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. सगळ्या जगाचे आघात सहन केले आणि जगाच्या कल्याणाची कामना केली. माऊलींना विचारा, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. सगळ्यांनी सहन केलं, कारण सांगू परतत्वाचा स्पर्श जीवनाला झाला होता. त्यामुळं असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा, या अवस्थेला संत माऊली पोचलेले होते. म्हणून तर उकिरड्यावरचं अन्न खाताना सुद्धा काहीच नाही वाटलं, त्या अन्नात सुद्धा ब्रह्मच दिसलं महाराजांना. या देहामध्ये सुद्धा विदेह अवस्थेमध्ये आम्ही आहोत याची प्रचिती स्वतः घेतली. आणि प्रणोधनहु शरम आत्मा ब्रह्मत लक्ष उच्चते, या न्यायाने प्रणवाचं धनुष्य करायचं, आत्म्याचा बाण करायचा, आणि माशाचा डोळा म्हणजे ब्रह्म. जसं अर्जुनाने मत्स्यभेद केला तसं त्या ब्रह्म तदाकार वृत्तीपर्यंत आम्हाला पोचायचंय. हे संतांनी घालून दिलेलं तत्वज्ञान आहे. नाही तर आम्ही मनुष्याच्या जन्माला येतो, पण आला प्राणी जन्मासी आला, झाला वाढला थोर झाला, केला व्यापही सर्व केला, आणि गेला बापुडा व्यर्थ गेला. असं बापुडवाणं जगणं वाट्याला घेऊन जातो शेवटी. खरं सांगा, सगळ्यांना जायचंय आपल्याला, मान्य आहे ना? जायचंय ना? कुठे? घरी कीर्तन झाल्यावर नाही, कीर्तन झाल्यावर जा सुखरूप आपापल्या घरी, पण इथून सगळ्यांना जायचंय आपल्याला. कायमचा इथला मुक्काम हलवायचाय, सगळ्यांना जायचंय. हे मान्य आहे ना? कुणी म्हणेल असं की नाही मी जाणारच नाही ना? 2-3 दिवसांपूर्वी घडलेली घटना ज्यांनी सगळा महाराष्ट्र हादरून गेलाय. आपण पाहतोय समर्थांची दासबोधामध्ये ओवी आहे, मृत्यून म्हणे थोर मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार ईश्वराचे. काळाची उडी पडेल बा जेव्हा. बघा ना, सगळ्यांच्या हृदयातलं राजकारण आम्हाला कळत नाही, आम्ही त्याच्याशी काही घेणं देणं ठेवत नाही, पण प्रत्येकाला हळहळ वाटावी असं व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री निघून गेले. पण संतांच्या अक्षरांचा जर स्पर्श घेतला किंवा संतांच्या विचारांनी जर आम्ही पाहिलं, तर संत म्हणाले, मृत्यू न म्हणे थोर. मृत्यू पाहत नाही कोण आहे, राजा आहे की रंक आहे. मृत्यू पाहत नाही ईश्वराचा अवतार आहे की कोण आहे. मृत्यू पाहत नाही सकाळ आहे की संध्याकाळ आहे. मृत्यू काहीच पाहत नाही. त्याचा घाला आला की तो झडप घालतो आणि सगळं अस्तित्व संपून जातं. जीवन संपायला वेळ नाही लागत. मग आम्ही कुठल्या भ्रमात राहतो विचार करूया. अशा घटना, आणि मला कधी नियतीचं सुद्धा फार विचित्र कधी प्रश्न पडतो की ही नियतीचा खेळ कसा आहे. बघा, जीवनाचा अत्यंत कटू असलेलं सत्य म्हणजे मृत्यू आहे, मरण आहे. ते कळण्याकरता कुणाच्या तरी जाण्याचं निमित्त प्रत्येक वेळी घडावं लागतं. तेव्हा आम्हाला प्रकर्षाने जाणवतं की मृत्यू अटळ आहे. नाही तर एरवी आम्ही अत्यंत संभ्रमात आणि भ्रमात असतो. स्मशानाकडे जाणाऱ्या आमच्याच एखाद्या नातेवाईकाला सोडवण्याकरता, शेवटचा निरोप देण्याकरता जाणारी सगळी माणसं अग्निसंस्कार पूर्ण झाल्यानंतर माघारी येताना अशा रुबाबात येतात की जणू आपल्या आणि या जागेचा काही संबंधच नाही. बरोबर आहे ना? आणि हे मी नाही सांगत, धर्मराज यक्ष प्रश्नामध्ये यक्षाला सांगतोय, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? अहन्यहनी भूतानि गच्छन्ति यम मंदिरम येषा स्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. प्रश्न विचारला होता यक्षराजांनी महाभारतामध्ये, सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? तेव्हा धर्म म्हणाला होता की सोडायला जाणारी माणसं, शेवटचा निरोप द्यायला जाणारी माणसं, माणूस निघून गेल्यानंतर येताना असं येतात की जणू आपल्याला इथं परत कधी यायचं नाही. पण कायम त्या घटनेचं किंवा त्या मृत्यू नावाच्या एका गोष्टीचं जर आम्ही स्मरण ठेवलं तर आम्हाला क्षणभंगूर नाही भरवसा याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे किती वेळ आहे आता? किती वेळ आहे महाराज आपल्याकडे? 1 तास आहे. घड्याळ्यातला नाही हो. माझा विषय काय चाललाय बघा ना. तुम्ही जागे आहेत ना सगळे? आपल्याकडे एकंदरीत वेळ किती आहे कोणी सांगू शकते?
कोणी सांगू शकते? नाही सांगू शकत. खात्री नाही आपल्याला. खो बसला की उठावं लागणार आहे. 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. ज्याला खो बसलाय ना त्याला उठावंच लागतं, उठावंच लागतं. तो म्हणला मी उठणारच नाही तर डाव मोडून जाईल, डाव मोडून जाईल. मग लक्षात ठेवूया, इथं आलेल्या आमच्यापैकी प्रत्येकाला एक दिवस जायचंय, इथला मुक्काम हलवायचाय. हे एकदा मनात पक्क झालं ना की मग जीवनाकडे बघण्याचा एक गांभीर्यपूर्वक दृष्टिकोन तुमच्या माझ्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. येईल जो संतांचा होता. इथं येऊन करायचं काय? फक्त खा प्या आणि मजा करा असं का? चार्वाक नावाचा एक तत्ववेत्ता इथं होऊन गेला, दार्शनिक. तो म्हणला ऋणं कृत्वा घृतं पिबेत. कर्ज काढा आणि तूप खा म्हणला होता. पण अजिबात हायगाय करू नका. खाण्यासाठी जन्म आपुला. कर्ज काढा पण तुपाशीच, खाईन तर तुपाशी असं राहा. तो दार्शनिक त्याचा विचार मांडून गेला. पण संतांना विचारूया. महाराज म्हणाले आमची अवस्था अशी होती, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोरही धाके. चोर आमच्या घरात आला तर चोराला आमचं दारिद्र्य बघून दया येईल, तो त्याच्या जवळचं काहीतरी आमच्याकडे ठेवून जाईल, अशी आमची अवस्था. पण तरी सुद्धा आमची अवस्था किती आनंद आहे. तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. ब्रह्मांडी तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. तेथीचा आनंद ब्रह्मांडी न समाये. तेथीचा आनंद ब्रह्मांडी समाये. तेथीचा आनंद ब्रह्मांडी समाये. उपमेशी काय देऊ सुखा. उपमेशी काय देऊ सुखा. शीतळ हा पंथ माहेराची वाट. शीतळ हा पंथ माहेराची वाट. उपमेशी काय देऊ सुखा. उपमेशी काय देऊ सुखा. शीतळ हा पंथ. शीतळ हा पंथ माहेराची वाट. हा जो आम्ही मार्ग निवडलाय ना तो शीतळ आहे. ती वाट आम्हाला माहेरला घेऊन जाणारी आहे. आणि माहेर कुठलं? आलो निजाच्या माहेरा. संतांचं माहेर वेगळं, तुमचं आमचं सासर माहेर या संकल्पना सगळ्या वेगळ्या आहेत. पण संतांचं माहेर म्हणजे माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. कोण आहे तिथं? बाप आणि आई माझी विठ्ठल राखुमाई. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बघा ना, म्हणून त्या माहेराची ओढ लागावी. संतांना त्या माहेराची ओढ लागली. परतत्वाची भेट झाली पाहिजे, त्याची ओळख झाली पाहिजे. कुणाची? देवाशी. देवाची ओळख झाली पाहिजे. पण आज आम्हाला देव सोडून सगळं पाहिजे. प्रपंचात आम्ही इतके सुख मानायला तयार आहोत. सुखा पाठीमागं दुःखाचा डोंगर येतोच आहे हे माहिती असून सुद्धा त्याच सुखासाठी कायम लाचावलेले आम्ही सगळे आहोत. मुलगा झाला, आनंद झाला, हळूहळू मोठा झाला, त्याला उत्तम शिक्षण दिलं, लाडाकोडात मोठं केलं, मोठा झाला. सुनबाई घरात आणली, वधू संशोधन केलं, चांगलं 2-4 वर्ष. आता तर खूप कठीण होऊन बसलंय नाही का. पण आली, प्रयत्नपूर्वक घरामध्ये आल्या, लक्ष्मीच्या पावलांनी आली. इतका आनंद, सुखाला पारावर नाही. मुलाची नोकरी उत्तम, पगार उत्तम, पॅकेज उत्तम. सध्या पॅकेजची भाषा आहे ना. आयटीतली माणसं आयटीत असतात असं मी गमतीनं म्हणते, रागवू नका इथं कुणी असेल तर नाही का. सगळी भाषा पॅकेजची. या सगळ्याच्या मागे आम्ही सध्या धावतो. आणि मुलगी घरात आल्यानंतर किती आनंद आहे. आपल्याला वाटतं आपल्यासारखं सुखी नाही कोणी प्रपंचात. पण मुलगी घरात आली, 9 महिने संपले की एखादी मावशी मला भेटते, म्हणते म्हटलं कसं चाललंय मावशी? बरं चाललंय ना? सुनबाई घरात आलीये, एकदम छान ना? म्हणाले हो एकदम छान. पण जरा चेहरा पडला. म्हटलं काय झालं मावशी, चेहरा का पडला? आधी होता तसा चेहरा नाही राहिला तुमचा. म्हटलं काय सांगू अगं तिला, काय सांगू तुला.
9 महिने झाले लग्नाला, पण माझा मुलगा माझा राहिला नाही. 9 महिन्यात तिचा कोण झाला? तुम्ही काही म्हणलात का? नाही ना, तुमच्याकडे असं काही नाही ना. मला एवढंच म्हणायचं होतं, 9 महिन्यात तिचा झाला. तुम्ही काही मध्ये शब्द उच्चारला असला तर बघा, आपल्याकडे असं काही असेल तर. पण मला सांगायचं इतकं, एवढ्या सगळ्या सुखानंतर परत दुःख वाटायला आलं. सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. म्हणून समर्थांनी प्रश्न विचारला, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. कोण आहे सुखी सांगा मला. या जगामध्ये सगळ्यात सुखी असं कुणीच नाहीये. मी तुम्हाला प्रश्न विचारते, आपण सगळे सुखी आहात का? रहाटगावकर मंडळी, आपलं किती भाग्य आहे बघा. आपण अशा प्रांतामध्ये, प्रदेशामध्ये राहता. कुंडिनपूर, अमरावती शहर आई जगदंबेचं स्थान आहे. साक्षात रुक्मिणी माता, आदिशक्ती. आणि अशा आदिशक्तीच्या स्थानामध्ये, या पवित्र भूमीमध्ये आपण सगळे राहता. ही देवभूमी आहे ना, देवभूमी आहे. देवांना जिथं अवतार घ्यावेसे वाटले, देवांना जिथं राहावंसं वाटलं, धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास. आम्ही किती भाग्यवान आहे. या देशातल्या प्रत्येक तरुणांनी ठामपणे सांगावं, आमची देवभूमी आहे. आणि दुर्दैव असं आहे की देवभूमीत राहून देव नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. देवभूमीत राहतात आणि देवाशी काही घेणं देणंच नाही आमचं असं म्हणणारा सुद्धा समाज आहे. मला असं वाटतं त्यांनी इथं राहू नये, त्यांनी निघून जावं. आज नको त्या गोष्टींच्या गप्पा मारल्या जात आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी एक मुलगी म्हणते, सगळा मुंबरा हिरवा करून टाकायचंय. बरोबर ना? सगळा महाराष्ट्र हिरवा करण्याच्या ज्यावेळी भाषा केल्या जातात ना, त्यावेळी मला असं वाटतं, भगवा हटावचे नारे मग द्या. आधी हिम्मत असेल तर रोज आमच्या पूर्व क्षितिजावर एक भगवा उगवतो, सगळी दिशा भगवी करून टाकतो. आधी तो हटवा, मग बाकी भगवा हटवण्याच्या गप्पा मारूया. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग होणार नाही. कारण आपली भूमी, आपला धर्म आणि आपली संस्कृती ही आर्य सनातन वैदिक परंपरेची आहे. वैदिक धर्म आहे आपला. आणि या धर्माचे आम्ही पायिक आहोत. हा धर्म आमच्या संप्रदायाने जपला. हा धर्म आमच्या भागवत संप्रदायाचा प्राण होता. म्हणून आमच्या पताका आहेत या सगळ्या भगव्या. किती भाग्यवान आहे आम्ही बघा ना. संतांच्या भूमीमध्ये राहतोय, जिथं देवांना अवतार घ्यावा लागला अशा भूमीमध्ये आपण राहतोय. आमच्या भाग्याचा हेवा करावा परक्या मंडळींनी, परदेशी मंडळींनी. आणि आता त्यांनाही भारतीय संस्कृतीचे गोडवे गायची इच्छा होते. स्वामी विवेकानंद ज्यावेळी परदेशात जायचे व्याख्यानांच्या दौऱ्यासाठी, त्यावेळी स्वामीजी तिथला डामडौल, तिथला भपका, तिथला ऐश्वर्य, राज ऐश्वर्य सगळं बघायचे. आणि ठामपणे भारतामध्ये येऊन आपल्या व्याख्यानामध्ये असं म्हणायचे की भारतासारखी संस्कृती मी जग फिरलो, जग पालतं घातलं, पण भारतासारखी संस्कृती मी कुठेच नाही पाहिली, कुठेच नाही पाहिली. आणि अजून एक स्वामीजी वाक्य उच्चारायचे, भारतासारखी संस्कृती मी कुठे पाहिली नाही आणि भारतीयांनी त्याची केलेली पायमल्ली सुद्धा मी कुठे पाहिली नाही. हे महत्वाचं. किती खेद वाटत असेल स्वामीजींसारख्या एका व्यक्तिमत्वाला की जे स्वामीजी जगभरात जातात, भारतीय संस्कृतीचे गोडवे घातात, विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडतात आणि भारतातल्या तमाम तरुण लोकांना सांगतात की तरुणांनो, मला पोलादी स्नायूंचे निरोगी संन्यासी, निरोगी तरुण द्या, मी देश बदलवून टाकीन. हे सामर्थ्य दाखवतात. कारण आतमध्ये व्यसन टाकलं की ते शरीर नावाचं उपकरण गंजायला लागतं त्या क्षणी. हे जगाला आर्तपणे सांगत राहिले सगळे संत, सगळे महापुरुष. पण आम्ही मात्र माणसं मनुष्य जन्माला आलोय खरं, पण मनुष्य जन्माचं साध्य काय नेमकं हे न कळल्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. पुन्हा 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 त्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये आम्ही अखंड फेऱ्या घालतोय. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजिती करून घेतली आम्हीच आपली. म्हणून मी नेहमी असं म्हणते, कीर्तनाच्या बाबतीमध्ये आज आपण जी महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार मंडळी बोलवली आहेत, आपण चिंतन ऐकणारी माणसं आहात याची मला खात्री आहे. इथला श्रोता कीर्तनकाराकडून खूप मोठी अपेक्षा करतोय चिंतनाची आणि अभंग सोडवण्याची. पण बऱ्याचदा काय होतं की वेदांत, तत्वज्ञान, शास्त्र, चर्चा असं काही कीर्तनात आलं की अनेक श्रोत्यांच्या मनामध्ये असं येतं, चला याच्याशी आमचा काही संबंध नाही. हे म्हणजे ऍडमिट असलेल्या, बेडवर असलेल्या पेशंटनी डॉक्टरशी माझा काही संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे.
आम्ही सध्या असेच आहोत, मनाची अवस्था अशीच होऊन गेली, विकलांग मन झाली आहेत. आणि ती मनं जर सुदृढ व्हायची असतील, ती मनं जर योग्य दिशेला वळायची असतील ना, तर आम्हाला इथं या धर्माच्या मंडपाखाली बसल्याशिवाय चालणारच नाही, बसलंच पाहिजे. आमच्या लेकरा बाळांना घेऊन बसलं पाहिजे. ज्या भगवंताची ओळख करून घेणं आम्ही ठेवून जातो बाजूला, या मनुष्य जन्माचं ध्येय आम्ही साध्य करत नाही. तो भगवंत कसा आहे, तो भगवंत किती सुंदर आहे, आणि त्या भगवंताला जर पाहायचंच झालं, त्या भगवंताचं वर्णन करायचंच झालं, तर कसं करता येईल हा प्रश्न संतांना पडला. निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म त्यांनी मायेचा आधार घेतला आणि सृष्टीची निर्मिती केली. ब्रह्म मायेच्या मिलनातनं सृष्टी निर्माण झाली. कसं होतं पूर्वीचं, काय होतं, काय एकोहम बहुश्याम, ब्रह्म एकटं होतं, त्याला कर्मेना म्हणून त्यांनी अनेकांचा आधार, मायेचा आधार घेतला आणि सृष्टीची स्थापना केली. एकले न कंठेची म्हणोनिया येणे निळोबर आहे, केली निर्माणे वो 14 भुवने, गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाघविया माया सूत्रधारी, ऐसा लाघविया माया सूत्रधारी, ऐसा लागलिया माया सूत्रधारी, ऐसा लागलिया माया सूत्रधारी. ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याच्या नाभीतून कमळ उगवावं आणि ब्रह्मदेवांचा जन्म व्हावा, ज्याची या महातेज प्रकाश रवी किरणा, ज्याची या निज प्रभा प्रकाश हुताशना, येणेची पढवुनी वेद केला शहाणा वो, वेदाला सुद्धा शहाणपण ज्यांनी दिलं असा भगवंत. ब्रह्म माया एकत्र आले आणि सृष्टीची निर्मिती केली. असं ते ब्रह्म सुरुवातीला कसं होतं म्हणाले, निर्गुण होतं, निराकार होतं, एकट्याला कर्मेना म्हणून सृष्टी निर्माण केली ना. निर्गुण ब्रह्म तुमच्या माझ्या करता सगुण रूपामध्ये आलं आणि मग ते संतांच्या रूपाने अवतीर्ण झालं. मग गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील अक्कलकोटचे, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज असतील, पंढरीचा पांडुरंग असेल, रामकृष्ण, या सगळ्या रूपामध्ये आम्ही त्यांना पाहिलं, सगुण पूजा केली. पण निर्गुण निराकार ब्रह्माचं ज्यावेळी स्वरूप काय आहे असा प्रश्न पडला, त्यावेळी तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज कसा आहे ब्रह्म, तुम्ही बघितलेला देव नेमका कसा आहे सांगाल का आम्हाला. तुकोबराय सांगतात, त्या देवाला पाहता येत नाही, पण त्या देवाला जर मोजायचं झालं, त्या देवाला पाहायचं झालं तर एकच माप असतं, आणि त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगताना अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय आम्हाला सांगतात.
मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज भगवंताचं स्वरूप कसं आहे? महाराज त्याचं वर्णन करतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. देवा, तुझ्या स्वरूपाचं जर वर्णन करायचं झालं तर तुझं स्वरूप तू कसं आहे? तू गुणातीत आहे, तू रूपातीत आहे. ज्ञानोबरायांना विचारलं, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप वर्ण गुण जेथे. ज्या देवाला रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, असा तो भगवंत तो नावारूपाला आला. तो गुणांनी समृद्ध होऊन तुमच्या माझ्या समोर मूर्ती रूपाने उभा टाकला. कुणी त्याला विठ्ठल म्हणतं, कुणी राम म्हणतं, कुणी कृष्ण म्हणतं. पण तो निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म नेमकं कसं आहे त्याचं वर्णन तुकोबराय करतात. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. देवा, तुझं स्वरूप आहे ना, ते मन जर वर्णन करायला गेलं किंवा मनाने जर तुला पाहायला गेलं तर ते मनाच्या अतीत आहे. मन थकतं, बुद्धी थकते. वाचेनी वर्णन करायला गेलं तर वाणी थकते. वाणीचं काय घेऊन बसला? वेद जिथं मौनावलाय, वेद मौन झाला देवाचं वर्णन करताना. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, गोविंदू रे एक गोविंदू रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. ज्ञानोबरायांना प्रश्न पडला होता. अनुमानेना अनुमानेना श्रुतीने तिने ती म्हणती गोविंदू रे, गोविंदू रे गोविंदू रे. श्रुती नेती नेती म्हणती. श्रुतींना विचारलं, शास्त्राला विचारलं, न इति न इति. श्रुतींना सुद्धा वर्णन नाही करता आलं. निर्गुण परब्रह्माचं वर्णन कुणालाच नाही करता आलं. तैतरीय उपनिषदामध्ये उपनिषदकार म्हणाले, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. वाणी वर्णन करायला गेली देवाचं, थकून माघारी आली. मन सुद्धा काहीही प्राप्त न करता थकून माघारी आलं. म्हणाले मन आणि वाणी जिथं थकते, तुकोबराय तोच उपनिषदाचा अर्क आम्हाला अभंगात सांगतात. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. तुझं स्वरूप देवा असं आहे, आम्हाला ते मनाने आणि वाचेने वर्णन नाही करता येत. आम्ही थकतो, तिथं आमची बुद्धी कुंठित होते. असा तू केवढा मोठा आहे. तू का म्हणे व्यापक नभा, होई अणुचा ही गाभा. तू का म्हणे होई अणुचा ही गाभा. परमात्मा. तुका म्हणे व्यापक नभा, होई अणुचा ही गाभा. आकाशासारखा विशाल आहे. गगनाचे प्रावरण वर्णन केलं ज्ञानोबरायांनी त्याचं. आणि अणुसारखा सूक्ष्म आहे. मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहील, हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहील. तुम्ही त्याला जशा रूपात बघाल तशा रूपात तो तुम्हाला दिसेल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला. कुठली दृष्टी? चर्मचक्षुंनी तो मूर्तीमध्ये दिसणारच आहे. पण ज्ञानोबरायांनी त्याला अंतचक्षुंनी पाहिलं, अंतरंगात पाहिलं आणि मग तो दिसला त्यांना. कसा दिसला हो? जो भल्या भल्यांना दिसत नाही, जो मोठमोठ्या विद्वानांना, जो तपस्वींना दिसत नाही, तो ज्ञानोबराय म्हणतात मला दिसला योगी या दुर्लभ. तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. तो म्या
पाहता नाना पुरी जगे पाहता पाहता नाना पुरी जगे देखिला देखिला देवाला देव देखिला देखिला माय देवाला काय झाला परिणाम? फिटला संदेह निमाले दुजे पण. द्वैत संपलं आणि अद्वैताचा साक्षात्कार आम्ही घेतला. मी आणि देव दोन राहिलो नाही. फिटला संदेह निमाले दुजे पण देखिला देखिला माये देवांचा देव. मी त्याला पाहिलं. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी ज्ञानोबराय सांगतात. आता देव ज्ञानोबरायांना दिसला, तुकोबरायांना दिसला, सगळ्या संतांना दिसला. सद्गुरु गजानन महाराजांनी परब्रह्म तत्वाचं दर्शन घेतलं. स्वतः ब्रह्म तदाकार झाले. मला सांगा आपल्याला का दिसत नाही? आपल्याला दिसतो का हो? आपल्याला नाही दिसत. कारण आपली बघण्याची इच्छा नाही. आपण कधी तसा प्रयत्नही करत नाही. म्हणून देव आपल्यापासून लांब राहतो आणि नको तो प्रपंच मात्र आपल्या जवळ राहतो. प्रपंचासाठी दिवस रात्र धडपड करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड धडपड आहे. पण त्या प्रपंचामध्ये देव सोडून सगळं आहे. आमच्या देव सोडून सगळं आहे. तो देव कुठे मिळेल हो? देव मूर्तीत नामावे. तो नाही असं नाही सांगितलं. तो मावत नाही तिथं म्हणालेत. तीर्थक्षेत्रात ना ठावे देव आपणात आहे. शिर झुकवोनी पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरोनी राहे. देव देभार्यात नाही देव नाही देवालय. देव देभार्यात नाही देव नाही देवालय. देव सोडून नेईन देव सोडून नेईन अशी कोणाची पुण्याई. देव देवार्यात नाही देव नाही देवालय. देव देवार्यात नाही देव नाही देवालय. बघा कुठे आहे परमात्मा? आतमध्ये बघूया. ज्ञानोबरायांनी त्याला आत शोधलाय आणि म्हणून तो दिसला. कसा दिसला हो? अनंत रूपे अनंत वेशे देखिला व्यात्यासी. अनेक रूपात दिसला. आमचं असं आहे की आम्हाला माणसातला माणूस दिसेना, दगडातला देव कधी दिसायचा आणि तो अनेक रूपांमध्ये आम्ही कधी बघायचो. म्हणून आपली संस्कृती आहे राम राम म्हणायची, नाही का? हाय हॅलोची संस्कृतीच नाही आपली. आम्ही लोकांचं खरकटं पटकन खातो, लगेच उचलतो आम्ही आणि लगेच आईची मम्मी होते. रामरामच्या ऐवजी हाय हॅलोची संस्कृती निर्माण होते. मी हात जोडून सांगते, आपण राम राम म्हणूया, कृष्ण हरी म्हणूया, राधे राधे म्हणूया, कृष्ण कृष्ण म्हणूया. का? तुझ्या अंतरंगात असलेलं रामतत्व, तुझ्या हृदयात असलेला विठ्ठल तोच माझ्या हृदयात आहे. आमच्या मुखातनं जर असा शब्द आला तर समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलेल की नाही सांगा मला. पण आमचे शब्द असे असतात की एखाद्याच्या हृदयाला जखमा करतात. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव म्हटलंय. आम्ही आमचे असे शब्द वापरतो की अनेकांच्या हृदयाला आम्ही दुखावतो शब्दांनी, आणि शब्दांची जखम महाभयानक असते शस्त्रापेक्षा. म्हणून का कीर्तन श्रवण करायचं कलियुगामध्ये? का एकमेव अशी भक्ती सांगितली की जी आम्हाला भगवंताजवळ लवकर घेऊन जाते. लवकर येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी ज्ञानोबराई सांगतात. आयता मोक्ष आम्हाला इथं आणून दिलाय. अजून काय हवं? किती सोपं केलं संतांनी. आणि आम्ही काय करतो? सोपं असलेलं अवघड करतो. आम्हाला असं वाटतं अध्यात्म म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे. असं एकदम गंभीर बसायचं, हसायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, चेहरा एकदम असा मख्ख. कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे. माणसं काही काही बरं का, तुमचं नाही सांगत.
तुम्ही सगळे छान बसलाय, निदान आता तरी छान फ्रेश चेहरे ठेवले मी बोलल्यावर तरी. कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे, पण माणसं चेहऱ्याला सुद्धा इस्त्री करून बसतात. तसं नाही ना. कीर्तनात मस्त फ्रेश बसायचं, फ्रेश. नाहीतर रोजच्या संसाराने काय दिले मावशी सांगा आम्हाला, सगळा महिला वर्ग. मी तुम्हाला विचारते हा प्रश्न. किती रांधा वाडा उष्टी काढा सगळं करा, कुणी केलं म्हणतं का हो? बघा लगेच माना हल्ल्या. काय सांगू तुम्हाला आमचं दुःख. कितीही करा कुणीच केलं म्हणत नाही, कुणीच केलं म्हणत नाही. पण माझे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात माझ्या रामासाठी थोडस करा, माझा राम लक्षात ठेवतो. प्रपंच नाही लक्षात ठेवणार, संसार नाही लक्षात ठेवणार, पण भगवंत लक्षात ठेवतो. काय दिलं होतं शबरी मातेनी रामरायांना? उष्टी बोरं दिली होती, पण प्रभूंनी तो मेवा गोड मानून खाल्ला, कारण त्याच्या मागचा भाव इतका विलक्षण होता आणि इतका पराकोटीचा भाव होता, उच्च होता, की तो प्रभूंनी गोड मानून ती उष्टी बोरं सुद्धा सेवन केली आणि तिला सायुज्य मुक्तीला प्राप्त केलं, प्रदान केली सायुज्य मुक्ती. साक्षात अद्वैताचा साक्षात्कार झाला शबरी मातेला. का हो? कारण कर्म, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 4 फाळ लावलेल्या नांगरांनी आपल्या अंतःकरणाची जमीन अशी सुपीक करून टाकली होती मातेनी. रामायणातलं किती सुंदर पात्र आहे, किती सुंदर जीवन आहेत बघा ना. आपण ती सगळी जीवन बाजूला ठेवतात आणि आमची तरुण पिढी मग नको त्यांना आदर्श करते. परिणामी विषयांचं चिंतन करता 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 ही बुद्धी इतकी सर्वनाशाला कारण ठरते किंवा सर्वनाशापर्यंत पोहोचते. ध्यायते विषयं पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. विठ्ठल विषयांचं चिंतन करणारं मन ते किती सर्वनाशापर्यंत ती बुद्धी पोहोचते बघा बरं. कामामुळे क्रोध, क्रोधामुळे सम्मोह, सम्मोहामुळे स्मृतीचा विभ्रम आणि मग शेवटी बुद्धिनाशापर्यंत. पण ही बुद्धी काय तिचं वैभव आहे? ज्ञानोबरायांना विचारा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव ज्ञानाने तुझे, एका केशवराजे सकळ ही बुद्धी आम्हाला त्या भगवंतापर्यंत घेऊन जाते. पण केव्हा? जेव्हा ती शरण जाते एखाद्या ठिकाणी. सद्गुरूंच्या चरणावर शरण गेलं पाहिजे. सगळा अहंकार बाजूला ठेवून जर आम्ही तिथे शरण गेलो ना, तर ते सद्गुरू आम्हाला परतत्वाचा स्पर्श दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून असा स्वरूप असलेला भगवंत, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, त्याला जर पाहायचं असेल तर अंतःकरणामध्ये काय करावं लागेल? तुकोबरायन म्हणतात की देवाला मोजता येत नाही. देवाला मोजायचं झालं तर अन्य कुठल्याही परिमाणाची तिथे काहीच आवश्यकता लागत नाही किंवा ते त्याची गरजही भासत नाही. तिथे काहीच कशाचा उपयोग होत नाही. देवाला मोजण्याकरता एकच परिमाण किंवा एकच साधन, एकच माप आहे. तुकोबराय या अभंगात सांगतात, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीच्या मापाने देवा आम्ही तुला मोजलं. सोनं मोजतो की नाही आपण? सोनं खूप महाग आहे नाही का? आता नाही आपण तिकडे जात, लवकर वाढलं नाही का खूप. महिला वर्गाचं बारीक लक्ष असतं बरं का. पण धातूनाम अस्मि कांचनम असं म्हटलंय विभूती योगामध्ये. भगवंत सुवर्णाच्या ठिकाणी भगवंत आहेत, ती त्याची विभूती आहे. वाईट मार्गाने मिळवलेलं सोनं, कलीला 4 जागा दिल्या भागवतकरांमध्ये. भागवतकरांनी स्पष्ट केलंय, कलीला राहण्याकरता 4 जागा दिल्या होत्या परीक्षित राजांनी. त्यातली 1 जागा सुवर्ण आहे. वाईट पद्धतीने मिळवलेलं सोनं असतं तिथे तिथे कली आहे. आणि योग्य मार्गाने मिळवलेलं धन किंवा ते सोनं तिथे भगवंत आहे. धातूनाम अस्मि कांचनम मासानाम मार्गशीर्षोस्मी.
अशा त्याच्या विभूती आहेत ना, पांडवानाम धनंजय. त्यामुळे ते सोनं जेव्हा आम्ही मोजतो तेव्हा मला सांगा, बघितलंय ना कधी सोनाराकडे किंवा सोन्याच्या दुकानामध्ये आपण सोनं मोजताना कधी पाहिलंय का? काय प्रक्रिया असते, कशामध्ये मोजतात, काय परिमाण आहे? तुम्ही जागे आहेत ना सगळे? सोनं मोजण्याकरता काय परिमाण आहे, कशामध्ये मोजलं जातं, ते काय मशीन आहे समोर? छोटा तराजू असतो, नाहीतर मग आता तर इलेक्ट्रिक मशीन्स आहेत सगळ्या, त्याच्यामध्ये ते सोनं मोजलं जातं, मापलं जातं. आणि ती मशीन किंवा तो तराजू हवाबंद एका काचेच्या पेटीत असतो बघा. का मोजायचंय? काय? सोनं. म्हणून अत्यंत सुरक्षिततेमध्ये आणि अत्यंत जबाबदारीने ते त्याचं मोजमाप होतं. सोनं मोजत असताना हवाबंद काचेच्या पेटीमध्ये तो तराजू किंवा ती मशीन असते आणि त्याच्यामध्ये ते सोनं मोजलं जातं, ग्रॅम मध्ये, तोळा वगैरे वगैरे परिमाण. धुळीचा एक कण बसला तरी वजनात फरक पडू शकतो, म्हणून एवढी सगळी तजबीज, कारण मोजायचे सोनं. आता मला सांगा, हा नियम कोळशाच्या तराजूला आहे का, जिथं सगळं काळच करायचं असतं? नाही ना. मग भगवंत माझा कसा आहे? तुकोबराय म्हणतात, सोन्यापेक्षा श्रेष्ठ असलेला परमात्मा. सोनं ही त्याची विभूती आहे, पण भगवंताचं स्वरूप सांगावं तर त्याला मोजण्याकरता कुठल्याही प्रकारचं माप नाही. त्याला मोजण्याकरता आम्ही आमची भक्ती हेच माप वापरलं. विठ्ठल विठ्ठल अंतःकरणातली भक्ती आली की तिथे श्रद्धा आली, तिथे विश्वास आला, तिथे दृढता आली. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. मन दृढपणे भगवंताच्या पायाशी, त्याच्या नामाशी, त्याच्या स्वरूपाशी बांधलं गेलं पाहिजे, तेव्हा तो कळेल, तेव्हा त्याची ओळख होईल. भक्तीच्या मापाने त्याला मोजता आलं पाहिजे. पण दुर्दैव आमचं असं आहे की आमची शंकामध्ये येते. दिवसभर आम्ही उपास करतो आणि संध्याकाळी वाटतं देव आहे की नाही काय माहिती, केलेला उपास वाया जायचा. शंका घेतो आम्ही, प्रचंड संशयी माणसं आहे आम्ही. आणि भगवद्गीता सांगते, संशयात्मा विनश्यती. संशयी माणूस स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. मग किती विश्वास पाहिजे आमच्या संतांवर, आमच्या संतांच्या वचनांवर. वारीला जाणारे गृहस्थ होते, 60-70 पेक्षा पुढे वय होतं त्यांचं, आणि पंढरपूरची वारी चालत पायी वारी करतायत. भगवंतांच्या दर्शनासाठी आसुसलेलं मन शेकडो मैलोन मैल पायपीट करतायत. पिढ्यांची परंपरा आहे घरामध्ये. आणि वारी करत असताना त्या वारीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात बघा, हौशे गौशे नवशे सगळे असतात, अध्यात्माच्या प्रांतात काही सगळीकडे. आणि त्या गर्दीमध्ये अलीकडे आता सोशल मीडियाचा जमाना आहे, म्हणजे आमचं लोकांच्या हृदयापेक्षा कॅमेऱ्याकडे जास्त लक्ष आहे. खरं आहे की नाही सांगा? सेल्फी लोकांनी आपल्याला चांगलं म्हणू न म्हणू, आपण आपल्याला चांगलं म्हणायचं. सेल्फीचं युग आहे. परवा मी एक वाक्य वाचलं, लोक आता आरसा वापरत नाही म्हणाले, कॅमेऱ्याचा फिल्टर वापरतात. खरं आहे की नाही? आमच्या तरुण भावंडांनी सांगावं, खरं आहे की नाही? आम्हाला त्याच्याशिवाय जमत नाही. इकडे कॅमेऱ्याचा फिल्टर का, तर त्याचं कारण आहे आरसा खरं बोलतो म्हणले. विठ्ठल विठ्ठल आरसा काय करतो? आपल्याला खरं वास्तविकता दाखवतो ना आपली. फिल्टरने आपलं वास्तविकता झाकता येते थोडी, है की नाही? उम्र भर गालिब यही भूल करता रहा. एक शायर म्हणतो, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. आयुष्यभर आम्ही आरशे पुसत बसलो नुसते, पण कधीतरी आमच्या चेहऱ्याकडं, आणि त्याही पेक्षा भारतीय संस्कृतीने अंतरंगाचं सौंदर्य फार महत्त्वाचं मानलंय. आम्ही बाह्य सौंदर्याला फार महत्त्व देतो आणि जग त्यालाच भुलतं, नाही का? म्हणून अंतरंग किती स्वच्छ असावं. मी एक वाक्य सांगून जाईन आपल्याला. आपण किती मोठे होऊया, पण अंतरंगातलं बालपण आणि मनाचं देवपण कधीच संपता कामा नये, कधीच नाही. देवाकडं तोंड करून आपण काय मागतो यापेक्षा देवाकडं पाठ केल्यानंतर आपण कसे वागतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. विठ्ठल विठ्ठल मग अंतरंग स्वच्छ कसं होईल? मनामध्ये शंका येऊन होईल नको, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि पाहिजे तिथं पूर्णपणे दृढ विश्वास ठेवायला आमचं मन कचरतं. त्या वारीमध्ये त्या आजोबांना एक
इंटरव्ह्यू मुलाखत घ्यायला एक मुलगा आला, एक तरुण पत्रकार, हातामध्ये त्याच्या मोबाईल होता आणि त्यांची मुलाखत घ्यायला सुरुवात केली त्यांनी. त्या मुलांनी, तरुण कार्यकर्ता, त्यांनी विचारलं त्या आजोबांना, बाबा किती वर्षापासून वारी करता तुम्ही? शेगावची सुद्धा किती सुंदर दिंडी असते आषाढीला पांडुरंग परमात्म्याला भेटायला. किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? त्या आजोबांनी उत्तर दिलं, बाबा मला नाही आठवत रे, मला नेमकं नाही सांगता येणार लेकरा, तरी पण सांगा ना तुम्ही कधीपासून वारी करताय, काही आठवून सांगा. ते जे आजोबा होते ना, त्यांनी त्यांच्या खांद्यावर त्यांच्या नातवाला घेतलं होतं आणि त्यांनी उत्तर दिलं, पोरा म्हणले मला आठवत नाही नेमकं मी कधीपासून वारी करतोय, पण मी एवढं सांगू शकतो, माझा नातू जसा माझ्या खांद्यावर बसलाय तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून मी वारी करतोय. पिढ्यांची परंपरा घरामध्ये वारीची. त्या कार्यकर्त्यांनी, त्या मुलांनी दुसरा प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं, बाबा एवढे वर्ष वारी करता, पांडुरंग भेटला का? देव दिसला? बाबा म्हणले नाही दिसला. आजोबा म्हणले नाही दिसला. एवढे वर्ष वारी करता तरी सुद्धा तुम्हाला पांडुरंग दिसला नाही, तुम्ही कशासाठी वारी करताय? बसा आता घरी, ठाईचं बैसोनी करा, एकचित्त तुमच्या संतांनी सांगितलंय, मग नका आता, शांत आराम करा म्हणाले. तरी पण करणार वारी? हो, तरी पण करणार वारी. देव दिसलाय? नाही दिसलाय. सगळे प्रश्न तो विचारत होता. त्या आजोबांनी ऐकून घेतलं आणि म्हणाले, बाळा तू मला भरपूर प्रश्न विचारले, आता मी तुला एक प्रश्न विचारू का? तो म्हणाला, हा विचारा. त्या आजोबा म्हणाले की तुम्ही कुत्रा पाळता का रे मुलांनो? तुम्ही कुत्रा पाळता का घरी? तो म्हणाला, हो, आम्ही शहरी माणसं, आमचा कुत्रा आमच्या घरात असतो, म्हणजे अगदी बेडरूम मध्ये, किचन मध्ये, सगळीकडे फ्लॅटमध्ये तो वावरत असतो. एक वेळ आमच्या घरामध्ये आमच्या आई वडिलांना राहायला जागा नाही, पण आमचा कुत्रा आम्ही तितक्याच सुंदरपणे सांभाळतो. आई वडील वृद्धाश्रमात. ते आजोबा म्हणले, खरंय, पण आम्ही मंडळी, गावातली मंडळी, आम्ही खेड्याकडची मंडळी, आम्ही सुद्धा कुत्रा पाळतो, पण आमचा कुत्रा घरात नाही, आमचा घराच्या मागच्या अंगणात, पुढच्या अंगणात, वाड्या वस्त्याची राखण करतो, स्वामीनिष्ठ असतो. सुगीच्या दिवसामध्ये ज्यावेळी धान्य येतं भरपूर, त्यावेळी त्या धान्याचं रक्षण करतो आमचा कुत्रा. आणि रात्रीच्या वेळी जर एखादा चोर आमच्या वस्तीत मध्यरात्री शिरला तर आमचा तो कुत्रा आहे ना, इमानदार स्वामीनिष्ठ, तो भुंकतो म्हणाले. तो भुंकला की पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो, तो भुंकला की त्याच्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो, तो भुंकला की त्याच्या पलीकडच्या, असं करता करता त्याच वेळेला एक 15, 20, 25 कुत्री एका वेळी भुंकायला सुरुवात करतात. हे सगळं त्यांनी ऐकलं, आपणही ऐकताय. त्या आजोबांनी विचारलं, तुला अजूनही कळलं नाही? अरे चोराला कोणी बघितलंय? पहिल्या कुत्र्यांनी, बाकीच्या कुत्र्यांनी नाही पाहिलं. पण ज्यावेळी त्याचा भुंकण्याचा आवाज ऐकल्यानंतर बाकीच्या कुत्र्यांना कळतं की अरे काहीतरी अडचण आहे, आपलाच कोणीतरी बांधव भुंकतोय, आपल्याला भुंकलं पाहिजे, अडचण आहे. हे प्राण्यांना कळतं, माणसांना का नाही कळत? आम्ही नाही बघितला पांडुरंग, आम्हाला नाही दिसलं परब्रह्म, पण आमच्या ज्ञानोबांनी पाहिलाय, आमच्या तुकोबांनी पाहिलाय, आमच्या संतांनी त्याला पाहिलंय, आम्हाला तो दिसेल, हा आमचा विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हटलं, भक्ती अंतःकरणामध्ये असेल, संतांच्या पायावर जायची तयारी असेल तर संत आम्हाला परमेश्वर दाखवल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर दिसतो, त्याला मोजता येतं का? मोजता येतं. त्याचं उत्तर तुकोबराई देतात. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण ऐकलं, म्हणून या माप भक्ती केले, कारण इतर कुठल्याही साधनांनी देव मोजता येत नाही. अभंगाचं दुसरं चरण.
मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. तुकोबरायांनी ठामपणे सांगितलं देवाला मोजता येत नाही, मोजायचाच असेल तर एकच माप आहे भक्तीची. या मापे मोजितो अनंता, कारण भगवंत कसा आहे, अनंत आहे, इन्फिनिट असं त्याचं स्वरूप. शास्त्रज्ञांनी सांगावं, आकाशगंगा शोधा अंती सापडलं की एक आकाशगंगा आहे. परत शोध केला, दुसरी दिसली, तिसरी दिसली, अशा अनंत आकाशगंगा दिसल्या. आणि असं ते ब्रह्मांड, त्या अनंत ब्रह्मांडाचा तो धनी आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ज्याचं वर्णन करायचं झालं तर वेद मौन होतात. आणि त्याला प्राप्त करायचं असेल, त्या अनंताला जर मोजायचं असेल, अनंत कशाला म्हणतो आपण, जिथं सगळ्या सीमा संपतात, ज्याला कसलाच अंत नाही, असा तो अनंत. आता आपण त्याला मोजू नाही शकत, पण तुकोबराय म्हणतात त्याला भक्तीने मोजता येतं. विदुर काकांकडे काय होतं, पण ज्यावेळी हस्तिनापुरामध्ये भगवंतांनी प्रवेश केला त्यावेळी दुर्योधनाने ठरवलं होतं की यांना जेवायला बोलवायचं, आपल्याकडे पंचपक्वान्नाचं भोजन खायला घालायचं आणि यांना आपल्या बाजूला वळतं करून घ्यायचं. ही पूर्वीपासूनची पद्धत, इतिहासाची पुनरावृत्ती होते. आदल्या रात्री मतं उगीच का बदलतात, चांगलं चुंगलं खायला घालू म्हणे, आपल्या बाजूला वळतं करून घेऊया. दुर्योधनाचा डाव होता खरं, पण भगवंत म्हणले अन्नात जायते बुद्धी, कुणाच्या घरचं अन्न खायचं त्याला नियम आहे. मी नाही खाणार म्हणाले, मी जाणार नाही दुर्योधनाकडे. पण त्या यात्रेमध्ये, त्या स्वागतामध्ये विदुर काकांना पाहिलं, चेहऱ्यावरचा भाव पाहिला आणि नजरेनी देवानी सांगितलं, काका मी येतोय, तयारी करा. नजरेनी सांगितलं. उद्धव होते सोबत, उद्धवांना सांगितलं, चलो विदुर घर जाये, उद्धव जी चलो विदुर घर जाये, दुर्योधन का मेवा त्यागे, विदुर की कन्या पाए, चलो विदुर घर जाए. गेले तिकडे. काय वाढलं विदुरांनी, हस्तिनापूरच्या साम्राज्याचा महामंत्री होते विदुर काका. सांगितलं जातं कण्या रांधून वाढल्या, कण्या वाढल्या. पण जेही काही वाढलं असेल ते अत्यंत भावानी होतं, प्रेमानी होतं. भगवंतांनी ते स्वीकारलं. मंडळी, आपण सांगा, आपल्याही दाराची कडी देवानी वाजवावी असं नाही वाटत का आपल्याला? म्हणून म्हटलं, मी एक वाक्य वापरलं होतं, देव सोडून आपल्याकडे सगळं आहे, पण देव नाही. कारण का माहितीये, आपण म्हणतो घर माझं, दार माझं, प्रपंच माझा, मुलगा माझा, मुलगी माझी, गाडी माझी, बंगला माझा. तसा देवा तूही माझा. पण असं नाही, मीराबाईंनी सांगावं, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, हे म्हणायला धाडस लागतं. प्रपंच माझा आहेच आहे, पण प्रपंचापेक्षा सुद्धा तू माझा जास्त आहे देवा, हे म्हणायला धाडस लागतं. आणि आम्ही माझं माझं करता करता बहिर्मुख झालो, सगळीकडे त्याला शोधायला लागलो. त्यामुळे आत शोधायचं राहून गेलो, तो सापडत नाही. एक प्रवासी, मोठा प्रवास चाललाय ट्रेनचा, एक 2-4 दिवसांचा प्रवास आहे रेल्वेचा. श्रीमंत होता, व्यापारी होता, हातामध्ये पैसे होते, कॅश होती काही रक्कम, खिशामध्ये आपले पैसे ठेवलेले त्यांनी. आणि त्याच्या बरोबर समोरच्या बर्थवर एक माणूस होता, तो खरं तर चोर होता. आणि त्या चोराने त्याच्याकडची ती कॅश पाहिली आणि ठरवलं की आज रात्री हे पैसे आपण मिळवायचे. रात्र झाली, तो श्रीमंत माणूस झोपून गेला. त्याच्या खिशामध्ये हा चोर पैसे तपासायला लागले, कारण ठेवताना पाहिलं होतं कुठे ठेवलेत. पैसे काही मिळेनात. सगळीकडे शोधलं, पैसेच मिळेनात. चोराला प्रश्न पडला, मी डोळ्यांनी पाहिले, माझ्या डोळ्यासमोर यांनी याच खिशात ठेवले होते पैसे, पैसे मिळेनात. तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत तो व्यापारी किंवा तो श्रीमंत गृहस्थ उठला आणि त्यांनी खिशातनं, त्याच खिशातनं परत पैसे बाहेर काढले. त्यांनी त्याचं काय असेल ते काम केलं, परत पैसे खिशात ठेवले. चोरांनी ते पाहिलं, म्हणाला, याच खिशात मी काल रात्री तपासले होते, पैसे मला दिसले नाहीत. त्या रात्री सुद्धा त्या चोरांनी भरपूर तपास केला, त्या चोराला पैसे काही मिळाले नाहीत. शेवटी कंटाळला आणि मग सकाळी विचारलं की महाराज, तुम्ही प्रवास करताय, तुमच्याकडे भरपूर कॅश आहे, मी पाहिली आहे, पण मी चोर आहे म्हणाले. मी चोर आहे. त्यांनी त्याची ओळख करून दिली. मी चोर आहे, मी खूप प्रयत्न केला तुमच्याकडचे पैसे चोरायचा, पण मला मिळाले नाहीत. मला सांगा, मला पैसे देऊ नका, पण फक्त सांगा ठेवत कुठे होता. पैसे मला देऊ नका, पण कुठे ठेवत होता रात्री झोपताना तेवढं सांगा. सगळीकडे शोधलं. तो गृहस्थ म्हणाला, लेका तू सगळीकडे शोधलंस, पण तुझ्या उशीखाली शोधायचं विसरलास. बघा, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. केवढं मोठं तत्वज्ञान आहे.
आज आम्ही सगळीकडे शोधतोय समाधान, शांतता, स्वास्थ्यता. वर्कशॉप्स आहेत, ढीग लागलाय सगळीकडे. ऑनलाईन वर्कशॉप आहेत, योगाचे वर्ग आहेत ऑनलाईन. घर बसल्या तुम्हाला योगा करायला शिकवतील, मेडिटेशन करायला शिकवतील. मी म्हणते या कशाची गरज नाही. महाराजांच्या जवळ थोडं येऊन बसा आणि महाराजांची पोथी हातात घ्या, सगळं समाधान मिळेल, सगळं मिळेल. कशाची गरज नाही. सगळ्या आनंदाचा ठेवा संतांनी आम्हाला दिलाय. आम्ही सैरभैर झालो, आम्ही सगळीकडे त्याला शोधतो. देवाला मोजायचं असेल तर अन्य कुठल्या गोष्टीची गरज नाही. देहाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ना, योग याग तपे देहाची या योगे, तुकोबरायांचं 3रं चरण या अभंगातलं. ज्ञानाची या लागे न सापडसी, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. योग याग तपे ज्ञानाची या योगे, देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी. बघा, योग मार्ग, तप मार्ग हे सगळे देहाशी संबंधित आहेत. आणि या मार्गांनी जर आपण गेलो, फार कर्मकांड उपासना नाही करायची का करायची, साधकासी सूचना उपासना उपासना समर्थ म्हणाले. पण या मार्गांनी अहंकाराची भीती खूप आहे, महाराजांचं म्हणणं आहे. आणि एकदा का अहंकार आला की देवाला ॲलर्जी येते एवढ्या एका गोष्टीची. देवाला दंभ नाही आवडत, सगळं स्वीकारेल पण तुमचा अहंकार नाही स्वीकारणार. कारण तिळभरी जरी होई अभिमान, मेरू तो समान भार देवा. भक्ताला तिळा एवढा जरी अभिमान झाला ना तरी देवाला त्याचा मेरू पर्वता एवढा भार होतो, असं संतांचं म्हणणं आहे. हे माझं म्हणणं नाहीये. म्हणून अहंकाराची बाधा होता कामा नये. देव ज्ञानी माणसाला अहंकार होण्याची भीती आहे, अज्ञानी माणसाला अहंकार होत नाही. बघा तुम्ही, म्हणून आपण शब्द वापरतो फार भोळ आहे ते. भोळ म्हणजे वेड नाही. महाराजांचं म्हणणं आहे भोळ म्हणजे वेड नाही, ज्ञानानंतरची आलेली सहजता असते ती. भोळ म्हणजे वेड नाही. मग भक्त कसा असला पाहिजे, तो भोळा असला पाहिजे. सहज भाव त्याचा भगवंताच्या चरणी असला पाहिजे. कारण योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी, विठोबा रखुमाई. थोडा उशीर होतोय का? विठ्ठल विठ्ठल. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी. ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ज्ञानी माणसाला अहंकाराची भीती असते. बघा, खूप हुशारी असली की अहंकार आलाच. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. दासबोध मनोबोधामध्ये समर्थ म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव ज्या मानसी चाविरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. अशी ज्ञानी माणसाची कधी कधी दयनीय अवस्था होते. बरं, ज्ञानी माणसाला अहंकाराचा स्पर्श होऊ शकतो. पांडुरंग शास्त्री आठवले, दादा म्हणायचे. लोक त्यांना विचारलं होतं एकाने, महाराज दादा ज्ञानी कुणाला म्हणायचं? दादा हसून उत्तर देत होते. म्हणाले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो तो म्हणले ज्ञानी ओळखायचा. बघा ना, लोक हसायला तयार नाही, कुणाशी बोलायला तयार नाही, इकडे तिकडे बघायला तयार नाही. काही जगाशी आमचं घेणं देणंच नाही. असे एककेंद्री आत्मकेंद्री राहायला लागली माणसं. बर, एकांत करायचा का? करायचा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, सेवू ब्रह्मरस आवडीने. मग आम्ही एकांतवास करतो महाराज म्हणतात. पण लोकांताशिवाय एकांताची किंमत कळत नाही. लोकांताशिवाय एकांत नाही आणि एकांताशिवाय हृदयस्थ सीताकांत नाही. हा संतांच्या जीवनाचा संदेश आहे. भगवंताला प्राप्त करायचं असेल
तर एकांत साधना करावी लागेल. पण असं नाही की सामाजिक बांधिलकी सगळी झुगारून द्यायची, असं नाही. समर्थांना विचारा, जगाचा तो भार आपुल्या शिरावर आईसे थोडे तर वाटू द्या हो. मी माझ्या समाज बांधवांचा काहीतरी देणं लागतो, काहीतरी भागीदारी आहे माझी, काहीतरी त्यांचा बोझा माझ्यावर घ्यावा लागेल, मला काहीतरी जबाबदारी स्वीकारावी लागेल. हे संतांचं तत्वज्ञान आहे. बघा, भगवंताला मोजता येत नाही. तुकोबराय सांगतात त्याला भक्तीच्या मापाने मोजावं लागेल. मी मघाशी ज्याचा उल्लेख केला, आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा एक 10 मिनिटं फक्त अजून, बरोबर ना? चालेल ना? का संपवायची? आपण ज्या भूमीमध्ये राहतो ती आदिशक्ती अंबा माता, जगन्माता, रुक्मिणी माता, ज्या भूमीमध्ये तिने अवतार घेतला, विदर्भ देशाची ही कन्यका भीमकी तिचं नाव, भीष्मक राजाची मुलगी. काय भगवंताची भक्ती असावी आणि किती भगवंताला आळवलं. भागवतामध्ये 7 श्लोकांमध्ये पत्र लिहावं आणि भगवंताला बोलावून घ्यावं कुंडिनपुरामध्ये, मला घेऊन जा म्हणून. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम रूपम. त्या दिवसापासून प्रपंच बिघडायला सुरुवात झाली देवाचा. कारण तो पारिजातक इतका बहरायचा, इतकी त्याला फुलं यायची. आपण पाहिलं असेल, सुंदर सडा पडतो पारिजातकाचा, पण तो सडा पारिजातक बहरत होता, पण वाऱ्याच्या दिशेने तो सडा पडायचा शेजारच्या महालाच्या अंगणात. आणि तो शेजारचा महाल आईसाहेबांचा होता, आदिशक्ती रुक्मिणी मातेचा. मग ते दुखणं फार भयंकर होतं. किती दुःख होतं. फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी, बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. किती सत्यभामेची व्यथा होती बघा. तिला वाटायचं माझ्या अंगणात झाड आहे आणि फुलं पडतायत रुक्मिणी आई साहेबांच्या महालासमोर. वाईट वाटायचं. बघा, तिची भक्ती खोटी नव्हती, तिचं प्रेम खरं होतं, भक्ती खरी होती. फक्त त्या भक्तीला, त्या भक्तिप्रेमाला एक असूयेचा, एक मत्सराचा आणि एक अहंकाराचा तंतू चिकटला होता. त्यामुळे देवाला ही सगळी लीला करावी लागली. भगवंतांच्या बाबतीमध्ये असं घडायचं, रुक्मिणी आईसाहेब त्या फुलांचा, म्हणजे त्यांच्या अंगणातल्या त्या फुलांचा हार करायच्या आणि त्यांच्या गळ्यात घालायच्या देवाच्या. आणि तो जर सत्यभामेनी बघितला तर तिचं डोकं फिरायचं. बघा, देवाला सुद्धा चुकलं नाही, देवाला सुद्धा कष्ट चुकले नाही संसाराचे. शेवटी देव खंत करू लागले, चिंता करू लागले. आता देवावर संकट आलं, आपल्यावर संकट आलं की आपण देवाकडे जातो. देवावर संकट आल्यावर देवानी कुठं जायचो? मग देव अशा वेळी संतांची आठवण काढतात. आणि आमच्या या गादीचे मालक देवर्षी नारद, नारायण 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 नारायण, नाम तुझे अति पावन, नारायण 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 नारायण. सुंदर ब्रह्मवीणेचा ठणकार करत आले. देवानी इतकं सुंदर स्वागत केलं नारदांचं. म्हणले, नारदा या 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 या. आपल्या अर्ध्या आसनावर बसायला दिलं, खांद्यावर हात ठेवला, चौकशी केली. नारद हुशार होते, जातिवंत वकील. पुराणातलं नारद हे व्यक्तिमत्व, देवर्षी नारद म्हणजे साधं सुद्धा नाही, भक्तीचे आचार्य आहेत ते. 84 सूत्र, भक्ती सूत्र आम्हाला दिली त्यांनी. आम्ही आपलं बोलताना सहज एखादा आग लावणारा माणूस असला तर आम्ही काय म्हणतो, आला बघा कळीचा, असं म्हणू नका हो, असं म्हणू नका. देवर्षी नारद म्हणजे साधं सुद्धा काम नाही. नरस्य धर्मो नारः तद्ददाति इति नारद, असं म्हटलंय त्यांना. ते आले आणि ओळखलं की आज काहीतरी गडबड आहे. म्हणले, फार गोड बोलतायत देव, आणि अति गोड बोलायला लागलं माणूस की सावध राहावं नाही का व्यवहारात सुद्धा. म्हणले, देवा काय गडबड आहे, कसली चिंता लागली आहे का तुम्हाला? चिंता दिसतोय चेहऱ्यावर, चिंता दिसतीये. भगवंत म्हणाले, नारदा आता वेळ कमी आहे, मी पटपट सांगतो ऐका. म्हणाले, असं असं झालं, नरकासुराशी युद्ध झालं, तो पारिजातक मिळाला, तो सत्यभामेच्या महालाबाहेर लावला आणि त्याची सगळी फुलं रुक्मिणीच्या अंगणात. ती रुक्मिणी रोज मला त्याच फुलांचा हार करून घालते, तरी मी आठवणीनं काढतो. पण एखाद दिवशी विसरलोच तर मला घरचा आहेर इकडून मिळतो. काही विचारू नका, मी व्यापलोय म्हणले, मी कंटाळलो माझ्या प्रपंचाला, देव म्हणतायत. त्यावेळी मला सोडवा म्हणाले या संकटातून. नारद म्हणाले, देवा तुम्ही देव, तुमचा गृहस्थाश्रम, मी ब्रह्मचारी, आणि हे सगळं मी सोडवायचं, याच्यातून मी तुम्हाला ही कसली गंमत करता? नाही म्हणाले, बरं ठीक आहे, काहीतरी पर्याय काढू आपण. आता मी जातो सत्यभामेच्या महालात, काय परिस्थिती आहे पाहतो आणि मग तुम्हाला निरोप देतो. माझा निरोप आला की लगेच या, थोडंसं नाटक करावं लागेल. भगवंत म्हणाले, नाटक मी लहानपणापासून करतो, मला काही नवीन नाही,
सांगा म्हणाले लगेच. फक्त आता 11, 11:15 झाले, 11:30च्या आत काय ते नाटक पटकन उरका आणि लगेच या म्हणाले. देवर्षी म्हणाले चालेल. गेले सत्यभामेपर्यंत. सत्यभामेची व्यथा पाहिली. विचारलं काय म्हणणं आहे तुझं सत्यभामे? या प्राजक्ताला तोडायला निघाली कामगार लोकांना सांगून. तोडू नको म्हणाले. झाड तोडून काही नाही होणार. तुझं म्हणणं तरी काय आहे सांग. सत्यभामा म्हणते मजमनीचा हाची भावो. हरिविजय ग्रंथामध्ये या प्रसंगाचं वर्णन केलं श्रीधर कवींनी. मजमनीचा हाची भावो जन्मोजन्मी कृष्ण लवलावो पावावया सुगम उपावो व्रत तपेकी दाने. मला काही नको म्हणले. मला जन्मोजन्मी कृष्ण परमात्मा माझे पाहिजेत, एकटीचे. हे एवढंच आहे ना. मग हे झाड तोडू नकोस. एक उपाय सांगतो. ज्या म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये एखादी वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला मिळावी असं वाटत असेल तर या जन्मामध्ये त्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं दान करायचं असतं. तुला जमेल या जन्मात कृष्णाचं दान कर, जन्मोजन्मी देव तुझे. पटकन व्रत संकल्प केला. आता दान कुणाला द्यायचं? दान घेण्याचा अधिकार ब्रह्मवृंदांचा. म्हणून ब्रह्मवृंदांना पाचारण केलं. पण ब्रह्मवृंदांनी सांगावं कृष्ण आम्हाला दानात नको, दुसरं काही असेल तर द्या. विप्र म्हणती तो गोवळा आम्ही ब्राह्मण सोवळे. हरिविजयातली ओवी आहे. म्हणजे बघा आम्हाला देव नकोय, देव सोडून सगळं पाहिजे. कारण कृष्णच जर घेतला दानात तर लौकिकाशी केवढी तडजोड करायला लागेल. भौतिकाशी लौकिकाला तिलांजली द्यावी लागेल. त्यामुळे नको म्हणाले कृष्ण नको आम्हाला दानात. कुणीच त्याला घ्यायला तयार नाही. त्यावेळी सत्यभामा खजील झाल्या. काय करू आता, कुणाला देऊ दानात? नारद म्हणले बघ आता मीच सांगितलंय, चल लवकर माझ्या हातावर उदक सोड आणि दान देऊन टाक कृष्णाचं मला. देवर्षींकडे दान दिल्याबरोबर निरोप पोहोचला. देव आले आणि देवर्षी म्हणले देवा आता हे रत्नजडीत पोशाख सगळा उतरवायचा, आमच्यासारखा वेश परिधान करायचा, आमच्यासारखी वीणा हातात घ्यायची, खडावा घालायच्या. आमच्या भागवत पक्षाला तुमच्यासारखा कार्यकर्ता मिळालाय म्हणाले खंबीर. चला आमच्या बरोबर आता. आणि देव असे केविलवाणा चेहरा केलाय जणू आपण आपल्याला काही माहितीच नाही. सत्यभामेला वाईट वाटलं. नका म्हटली न्यू देवाला. देव जर निघून गेले तर द्वारकेत काही शिल्लक राहणार नाही. सगळ्या द्वारकेत बातमी पसरली. रडायला लागली सगळी द्वारका. देवाला घेऊन जाऊ नका म्हणून बलराम दादा असे आडवे. त्यांनी तर नांगर मुसळ घेऊनच आले होते. युद्ध करायची वेळ आली तर तेही करू, पण नारदांना कृष्णाला कान्हाला घेऊन नाही जाऊ देणार. नारदांनी शेवटी मध्यम मार्ग काढला. म्हणाले ठीक आहे तुमचा कृष्ण मी नेत नाही, पण सत्यभामेचा संकल्प पूर्ण झाला पाहिजे. केलेलं दान आहे, काहीतरी सुवर्ण मध्ये काढूया. काय द्वारका नगरी सोन्याची आहे. कृष्ण परमात्म्याच्या वजनाच्या भारोभार सोनं तुम्ही मला द्या. झालं. सत्यभामेचा संकल्प पूर्ण होईल आणि कृष्ण परमात्मा पण द्वारकेत राहतील. म्हणून मोठा तराजू बांधला गेला आणि त्या तराजूमध्ये देवाला बसवलं. दुसऱ्या बाजूला द्वारकेतलं सगळं सोनं येऊन पडलं. ऐकताय ना सगळे? सगळं सोनं द्वारकेतलं येऊन पडलं, पण देवाचं पारडं इंचानी सुद्धा हलेना. इंचानी सुद्धा. कितीतरी प्रयत्न झाले, सगळं सोनं द्वारकेतलं येऊन पडलं. सत्यभामेनी स्वतःच्या अंगावरचे दागिने, मंगळसूत्र तेवढं ठेवलं, बाकी सगळे दागिने तिथं ठेवले, तरीही देवाचं पारडं इंचानी हलेना. शेवटी रुक्मिणी